तर ममता बॅनर्जी यांचा राजीनामा देण्यास नकार आहे आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न दिल्यास एक पेच निर्माण होऊ शकतो का? तर भारतीय संविधानातील तरतुदी नेमक्या काय सांगतात? ममता बॅनर्जी यांच्यासमोर आता पर्याय नेमके काय काय आहेत? तर ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास आता नकार दिल्यामुळे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तर ममता बॅनर्जी परंपरेनुसार राजीनामा देत नसतील तर घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. तर या संदर्भामध्ये आणखी सविस्तर चर्चा करूया. सध्या उज्ज्वल निकम सर आपल्या बरोबर आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभेचे खासदार. सर नमस्कार, झी 24 तासवर आपलं स्वागत. आणि सगळ्यात पहिल्यांदा हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला उपस्थित होतोय की ममता बॅनर्जींनी जी भूमिका घेतलेली आहे राजीनामा न देण्याची, निवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा राजीनामा देणार नाही अशी ताठर भूमिका घेतली आहे, तर काय हा कायदेशीर पेच सुद्धा निर्माण होतो का? 15 वर्ष ज्यांनी मुख्यमंत्र्याचं पद उपभोगलं आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून ते निवडून आल्यानंतर त्यांनी हे पद भोगलेलं आहे, परंतु त्यांनी अशा रीतीचं स्टँड घ्यावा यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट म्हणजे मराठीत म्हण आहे, त्यांना रतडीचा डाव खेळायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की संविधान या बाबतीत एवढं स्पष्ट आहे की या संविधानानुसार जर एखादी हंगामी मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देत नसेल तर संविधानानुसार राज्यपालांना अशा परिस्थितीत हस्तक्षेप करता येतो. राज्यपाल त्यांना बडतर्फ करू शकतात आणि त्याउपरी त्यांची हट्टवादी भूमिका जर असेल तर मात्र त्यांना तिथे मंत्रालयात म्हणजे तिथे सेक्रेटरिएट मध्ये येण्यास देखील मज्जाव केला जाऊ शकतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग, राज्यपाल संविधानानुसार निवडणुकीच्या माध्यमातून जे निवडून आलेले आहेत त्यांचं विशेष सत्र अधिवेशन बोलावू शकतात आणि त्याच्यात पार्टी लीडर निवडला जाऊ शकतो, तो मेजॉरिटी पार्टीचा असेल. आता पश्चिम बंगालमध्ये अर्थातच भाजप मेजॉरिटी मध्ये आलेली आहे, त्यामुळे त्याला मंत्रिमंडळासाठी पाचारण करण्यात येऊ शकतं. परंतु माझ्या मते आजपर्यंत मी अनेक खटले बघितले, किंबहुना राज्यघटना ज्या वेळेला बघत असताना अशा प्रकारे कोणत्याही मुख्यमंत्र्याने अशा प्रकारची भूमिका घेतली नाही. साहजिक प्रश्न निर्माण होतो की त्यांनी अशा रीतीने भूमिका का घ्यावी, या मागचं लॉजिक काय. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ममता बॅनर्जी यांनी अशी भूमिका घेऊन अप्रत्यक्षपणे आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देऊ इच्छितात. चिथावणी अशी की मी निवडून आलेली नाही, आपला पक्ष हरलेला नाही, परंतु आपल्याला खोट्यारीत्या हरवण्यात आलंय. जर त्यांचं असं म्हणणं असेल तर ते आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन पश्चिम बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्थेला गंभीर आव्हान देऊ शकतात आणि चिथावणी देऊन आपल्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारची कृत्य करण्यास ते भाग पाडण्याचं त्यांचं हे अप्रत्यक्षपणे इन्स्टिगेशन आहे, असं माझं स्पष्ट आरोप आहे. ममता बॅनर्जींना कायद्यानुसार अधिकार आहे, जर त्यांना पराभव मान्य नाही, त्यांचा आरोप आहे की एसआरच्या माध्यमातून मला हरवलं, निवडणुकीच्या वेळेला खुले वातावरण नव्हतं, त्याला ते न्यायालयात आव्हान देऊ शकतात. परंतु ममता बॅनर्जी सारख्या एका ज्येष्ठ अनुभवी एका राजकीय नेत्याने, ज्यांनी 15 वर्षाची मुख्यमंत्र्याची खुर्ची उपभोगली आहे, त्यांचं असं बेछूट आणि बेलगाम वक्तव्य त्यांनी का करावं याचं कारण तर मी सांगितलंच. परंतु ते त्यामध्ये किंवा असंही म्हणता येईल मला की हा पराभव त्यांना सहन झाला नाही, आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला पराभव सहन होत नाही तेव्हा त्याच्या मानसिकतेवरती धक्का पोचतो. त्याच्यामुळे ह्या धक्क्यातून ते सावरतील आणि कायद्यानुसार जे राज्यघटनेनुसार जे नवीन नियुक्त सरकार आहे त्याला मोकळी वाट करून देतील.
अगदी सर, पण बेसिक प्रश्न इथे असा आहे की ममता बॅनर्जी या आता मावळत्या मुख्यमंत्री आहेत आणि अशा वेळी आपण पदाचा राजीनामा देणार नाही जेव्हा ते या स्टेटमेंट करतात तेव्हा घटनात्मक पेच निर्माण होण्याची परिस्थिती आहे का? पण म्हणजे पेच निर्माण होऊ शकतो का बेसिकली? अजिबात असा घटनात्मक पेच निर्माण होऊ शकत नाही, कारण आतापर्यंत अशी उदाहरणं कधी झालेली नाहीत, पहिली गोष्ट. होय. परंतु आपली घटना स्पष्ट आहे की जर हंगामी मुख्यमंत्री राजीनामा देत नसेल किंवा विशेष अधिवेशन बोलू शकत नसेल, खरं म्हणजे त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करणं कायद्यानुसार, घटनेनुसार जरूरच होतं. होय. जर ते देत नसतील आणि जर त्यांना हंगामी मुख्यमंत्री पदाचं जर खुर्ची मिळवायची असेल तर राज्यपालांना, जो मेजॉरिटी पक्ष भाजप आलाय, तो राज्यपालांकडे तसं पिटिशन दाखल करू शकतात आणि राज्यपाल घटनेने मिळालेल्या अधिकारानुसार विशेष अधिवेशन निवडून आलेल्या आमदारांचं बोलू शकतात. सर, तुम्ही आता बोलताना असं म्हटलात की कायद्यानं त्यांना अधिकार दिलेला आहे, न्यायालयामध्ये त्या आव्हान या निकालाविषयी जरूर देऊ शकतात. त्यावेळी नेमक्या अशा कुठल्या बाबी ममता बॅनर्जी पुढे करू शकतील? कारण त्यांनी SIRचा मुद्दा केलाच आहे आणि हे कितपत त्यांचे दावे खरे ठरू शकतात किंवा कुठले असे नेमके दावे ते करू शकतात? ममता बॅनर्जींचं मी वकील नाही, त्याच्यावेळेस ममता बॅनर्जी यांनी काय करायला पाहिजे, कोणत्या मुद्द्यावर त्यांनी आपली खटला लढवायला पाहिजे, केस केली पाहिजे, हे त्यांचे वकील त्यांना सांगू शकतील. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की साधं सरळ गणित आहे की जर मला पराभव मान्य नाही आणि त्याविषयी माझे काही आरोप आहेत तर ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप करणाऱ्यावरती असते. आणि म्हणून ममता बॅनर्जींनी अशा प्रकारांना जे आरोप करायचे ते न्यायालयात त्यांनी केले. यापूर्वी त्यांनी SIRला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं, सुप्रीम कोर्टाने देखील स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. आणि म्हणून कुठलीही गोष्ट जर असेल तर त्याला कायदेशीर तुम्हाला आव्हान देता येतं, परंतु अशी मनासारखी भूमिका घेऊन असं वागता येत नाही. अगदी खरे. सर, आणखी एक महत्त्वाचं, खरं तर ममता बॅनर्जी या एक कसलेल्या राजकारणी आहेत. 15 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव, त्या बरोबरच केंद्रातला सुद्धा त्यांचा राजकारणाचा अनुभव, एवढं सगळं असताना एवढी ताठर भूमिका ममता बॅनर्जी कशा घेऊ शकतात? खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे. मगाशी मी उत्तर दिलं, कारण असं आहे की आपला पराभवच कधी होऊ शकणार नाही. कारण इंग्लंडमध्ये म्हणत होता, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आम्हीच राहू, असं त्यांची एक भूमिका होती. पण त्यांना सोडावं लागलं, पण त्यांना वेडेपणाचे झटके आले नाही. आणि म्हणून ज्या वेळेला हा पराभव त्यांना एवढा जिव्हारी लागला आहे की त्यांचा तो झटका आहे, तो झटका त्यांना काही सुधरू देत नाहीये, असंच मी खेदाने नमूद करेन. ठीक. निकम सर, खूप खूप धन्यवाद केलेल्या सगळ्या या विश्लेषणासाठी आणि दिलेल्या माहितीसाठी. उज्ज्वल निकम सर आपल्या बरोबर होते. तर ममता बॅनर्जी यांनी अत्यंत ताठर भूमिका घेतलेली आहे आणि बॅनर्जी यांचा निकालाविरुद्ध न्यायालयामध्ये जाण्याचा विचार असला तरी बहुमत नसताना पदावर राहण्याचा जो त्यांचा निर्णय आहे तो कायम ठेवून राजीनामा दिला नाही तरी विधानसभा विसर्जित करण्याचा पूर्ण अधिकार हा राज्यपालांना आहे, असं मत कायदेतज्ञ व्यक्त करतात. तर एकदा आपण पाहूया कसा हा सगळा पेच निर्माण होऊ शकतो. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणासंदर्भातलं आपण एक ग्राफिक्स पाहूया. तर भारतीय संविधानामध्ये नेमक्या तरतुदी काय आहेत ते एकदा आपण पाहूया. ते राज्यघटनेतील कलम 164 राज्याच्या मंत्रिमंडळ स्थापना आणि त्यातल्या राज्यपालांच्या अधिकाराशी संबंधित आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर राज्यपाल विधानसभेतील पक्षांच्या आमदारांची संख्या तपासतात. बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण आणि त्यानंतर शपथविधी होतो. एखादा मंत्री सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याला 6 महिन्यांच्या आत त्या सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं आवश्यक आहे. 6 महिन्यात सदस्यत्व मिळालं नाही तर तो मंत्री किंवा मुख्यमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाही. मुख्यमंत्री राजीनामा देत नसतील तर राज्यपाल मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. तर मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळू नका असं राज्यपाल सांगूही शकतात. घटनात्मक पेच निर्माण झाल्यास राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. राष्ट्रपती राजवटीमध्ये राज्याचा कारभार राज्यपालांच्या, जे सरकारचे प्रतिनिधी असतात, त्यांच्या ताब्यात जातो. ते राज्यपाल ममता बॅनर्जींना नेमके कोणते पर्याय देऊ शकतात तेही आपण पाहूया. पहिला पर्याय म्हणजे ममता बॅनर्जींनी राजीनामा देणं, हाच असू शकतो. दुसरा पर्याय असेल विधानसभेमध्ये ममता बॅनर्जींनी आपलं बहुमत सिद्ध करावं.
तर विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून या संदर्भात आणखी विश्लेषण आपण जाणून घेऊया. कळसे सर नमस्कार. झी 24 तासवर आपलं स्वागत करते. आणि जो सध्या पश्चिम बंगालमधल्या राजकारणातला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ममता बॅनर्जी यांची जी भूमिका आहे, ताठर भूमिका आपण म्हणूया. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. स्वतः पराभूत झालेले आहेत, पक्ष पराभूत झालेला आहे, बहुमत मिळवण्यास अजून तेवढी मतच मिळालेली नाहीये. तर कशा पद्धतीने हा घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो कसा एक प्रश्न आहे. नाही, यामध्ये काय झालंय, आपण स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा अवलंब केलाय आणि यामध्ये काही गोष्टी स्पष्ट आहे. ब्रिटिश पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणि त्याच तरतुदी किंवा त्याच तीच प्रथा परंपरा आपण आपल्या संविधानामध्ये घेतलेली आहे आणि यामध्ये काही कायदेशीर किंवा घटनात्मक पेच असा काही नाही आहे. कदाचित ममता मॅडम ह्या पहिल्याच मुख्यमंत्री असाव्यात की ज्यांचं पदही गेलं, त्या निवडणुकी हरल्या, त्यांचा पक्ष हरला, पण त्या राजीनामा देणार नाही असं म्हणतात. आणि हा दावा त्यांचा संपूर्णपणे हास्यास्पद आहे. कारण संसदीय लोकशाहीमध्ये असं होऊ शकणार नाही. कदाचित ती पहिलीच केस असावी. कारण संविधानकारांनी किंवा घटनाकारांनी या तरतुदी अगदी स्पष्ट करून ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये आर्टिकल 164 हे अगदी स्पष्ट आहे. यामध्ये असं म्हटलंय की चीफ मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर अँड अदर मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर ऑन द ऍडवाइस ऑफ द चीफ मिनिस्टर अँड मिनिस्टर शॅल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द गव्हर्नर. स्पष्ट आहे. राज्यपाल जोपर्यंत त्यांना ठेवतील, आता या प्रकरणामध्ये त्यांचं बहुमत नाहीये, पक्षाचं बहुमत नाहीये, त्या स्वतः निवडणूक हरलेल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांना अधिकार आहेत की त्यांचं बरखास्त करावं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद जे आहे ते निव्वळ राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून असतं. आणि राज्यपालांची मर्जी म्हणजे बहुमत जर नसेल एखाद्या पक्षाला तर राज्यपाल त्यांना आदेश काढून बरखास्त करू शकतात. साधा प्रश्न आहे. यामध्ये काही असं मला वाटत नाही कुठला घटनात्मक प्रसंग आहे. राष्ट्रपती राजवट लावावी किंवा बहुमत सिद्ध करायला सांगावं किंवा इतर जे पर्याय काही न्यूजपेपरमध्ये मी ऐकले आहेत, वाचलेले आहेत, तर हे काही या पर्यायाची गरज नाहीये. आर्टिकल 164 एनेबलिंग आर्टिकल आहे आणि राज्यपालांना संपूर्ण अधिकार आहे मुख्यमंत्री अपॉइंट करायचे, त्यांचे मंत्रिमंडळ अपॉइंट करायचे, त्याचप्रमाणे जे त्यांना काढण्याचे मुख्यमंत्र्यांना संपूर्ण अधिकार आहे. त्याच्यामुळे याच्यात काही फारसं काही घटनात्मक पेच प्रसंग वगैरे नाहीये. आर्टिकल 164चं इंटरप्रिटेशन आपण जरी केलं तरी ममता बॅनर्जी यांना पदावर राहता येणार नाही आणि माननीय राज्यपाल त्यांना पदावरून हटवू शकतात, हे स्पष्ट आहे. आणि 164चं इंटरप्रिटेशन तसंच आपल्याला करावं लागेल. त्यामुळे याच्यामध्ये काही फारसा मोठा पेच प्रसंग नाहीये आणि घटनात्मक वगैरे असं काही फार विषय नाहीये. पण ही कदाचित देशातली पहिलीच केस असावी की एखाद्या मुख्यमंत्र्यांचं बहुमत गमावल्यानंतर ते राजीनामा देणार नाही असं जे म्हणतायत ही कदाचित पहिलीच केस असावी. कारण बऱ्याचशा ब्रिटिश प्रथा परंपरा आपल्याकडे आपण घेतलेल्या आहेत आणि या संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्यच आहे की काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा चीफ मिनिस्टर शेल बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द विधानसभा असेंब्ली. त्यामुळे विधानसभेला तर काढण्याचा अधिकार आहे, पण माननीय राज्यपालांना एनेबलिंग अधिकार 164 प्रमाणे दिलेले आर्टिकल, त्यामुळे यात काही फारसा प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यांना काढता येईल राज्यपाल. अगदी सर, प्रक्रियेचा भाग म्हटलं तर साधारण असं असतं की कार्यकाळ संपला एखाद्या मुख्यमंत्र्याचा की ते जाऊन आपला राजीनामा सादर करतात आणि ते सभागृह विसर्जित होतं असं म्हटलं जातं. ममता बॅनर्जी म्हणतात की मी राजीनामा देणार नाही. तर अशा वेळी तुम्ही म्हटलात की 164 नुसार ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत आणि त्यामुळे पुढचं सरकार येणार. पण ही मधली जी प्रोसेस आहे त्यांनी राजीनामा दिलाच नाही तर नेमकं काय होऊ शकतं? ते राजीनामा दिलाच नाही तर माननीय राज्यपाल त्यांचे अधिकार 164 प्रमाणे अंमलात आणू शकतात आणि त्यांची डिसमिसलची ऑर्डर ते काढू शकतात. अगदी म्हणजे सिंपल भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये आपल्याला मी सांगतो. आणि बहुमत आजमावून पाहणं वगैरे वगैरे ते राज्यपाल पुढची प्रक्रिया करतील. कारण ज्या पक्षाला बहुमत आहे त्यांना स्पष्ट आहे, इलेक्शन कमिशनचे निकाल जे आहे ते अगदी स्पष्ट आहे. बीजेपीला तिथे 207 जागा आताच्या लेटेस्ट न्यूजवरून मिळालेल्या आहेत. त्यामुळे विधानसभेला बीजेपी मला बहुमत आहे, त्यामुळे त्यांना ते बरखास्तीचा आदेश काढतील आणि विषय संपवतील. ठीक. सर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी. अनंत कळसे सर आपल्या बरोबर होते. तर एकंदरीतच या सगळ्या स्टेटमेंट नंतर, या वक्तव्यानंतर कुठलाही घटनात्मक पेच निर्माण होऊ शकत नाही. केवळ हे वक्तव्य म्हणजे हास्यास्पद वक्तव्य आहे असं विधिज्ञ सुद्धा सांगतात. की बहुमत गेलं समजा चीफ मिनिस्टरचं आणि तरी तो म्हणाला नाही मी राजीनामा देत, तर चीफ मिनिस्टरला काढून टाकण्याचा अधिकार आहे. परंतु इथे आत्ता काय झालं आहे की आत्ताच्या विधानसभेमध्ये ममता बॅनर्जीचं बहुमत आहे, ते उद्या संपणार आहे. तर आत्ता त्यांना काढता येणार नाही.
पण हेही गव्हर्नर करू शकेल. मी तुम्हाला सांगितलं तसं कोणाबद्दलच आपल्याला विश्वासार्हता नसल्यामुळे आणि राज्यघटनेप्रमाणे कोणीच वागत नसल्यामुळे रुलिंग पार्टी पण नाही आणि ऑपोजिशन पण नाही, त्यामुळे काहीही घडू शकतं. आम्ही आपलं वर्गात शिकवतो, पण वर्गात शिकवतो ते आणि प्रत्यक्ष घडतं ते याच्यामध्ये फार फरक असतो.